राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भामध्ये सुनेत्रा पवार आणि तटकरे यांची काल बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। नवीन कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना देखील संधी मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीमधून एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना काढण्यात यावं या संदर्भात देखील चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणी संदर्भामध्ये सुनेत्रा पवार आणि तटकरे यांची काल बैठक पार पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात यावा या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। नवीन कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील यांना देखील संधी मिळणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। राष्ट्रीय कार्यकारिणीमधून एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना काढण्यात यावं या संदर्भात देखील चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात सुनेत्रा पवार यांची तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत बैठक पार पडल्याची सूत्रांची माहिती आहे। देवगिरी बंगल्यावर पार पडलेल्या बैठकीला पार्थ पवारही उपस्थित होते अशी ही माहिती आहे। सूत्रांच्या माहितीनुसार नवीन कार्यकारिणीत धनंजय मुंडे, मुश्रीफ आणि अनिल पाटील यांना संधी मिळणार। यासाठी राष्ट्रीय कार्यकारिणीतून काही नावं काढावी या संदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती आहे। एक महिला लोकप्रतिनिधी आणि सुबोध मोहिते यांना वगळण्यात यावं यावर चर्चा झाल्याची माहिती मिळते। या संदर्भामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आपल्याला माहिती देतील आणि त्या संदर्भामध्ये आता आमच्याकडून वारंवार त्या विषयावर चर्चा करून ते विषय वाढवायचे नाहीयेत। निश्चितपणे सकारात्मक अशा पद्धतीचं माहिती आपल्याकडे पोहोचेल। राष्ट्रवादीच्या या कार्यकारिणीमध्ये कुणाला स्थान मिळणार आहे, कुणाला डिच्यू देणार आहे, कुणाची क्लरिकल मिस्टेक झाली, या सगळ्या वादातीत गोष्टी आहेत। या संदर्भामध्ये आतापर्यंत कोणतंही स्पष्टीकरण खऱ्या अर्थानं अधिकृतपणे पुढे आलेलं नाही। म्हणून या पक्षाचं आता नेमकं काय धोरण आहे किंवा काय त्यांच्या कंडिशन्स आहेत या काही दिवसातच आपल्या समोर येतील। अजित पवारांच्या राष्ट्रवादीत गेल्या 15 दिवसात बऱ्याच घडामोडी घडल्या। पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांच्या पदांचा उल्लेख नाही, त्यामुळे पटेल आणि तटकरे नाराज असल्याचं बोललं जातंय। त्यातच या दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं आणखी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या। त्यामुळे देवगिरीवर पार पडलेल्या बैठकीतून सुनेत्रा पवार यांनी नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचं बोललं जातंय। राष्ट्रवादीमधील काही लोक हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय। एनसीपी मध्ये कुणाच्या नेतृत्वाखाली काम करायचं असा काहींना प्रश्न पडलाय। राष्ट्रवादीमध्ये आलबेल नाही असा दावा शिवसेनेच्या शिरसाटांनी केला आहे। आता हा पक्ष त्यांच्या अंतर्गत गोष्ट वेगळी, परंतु पक्षामधून बाहेर जाण्याची संख्या तेवढीच वाढलेली आहे। काही लोक निश्चितच आमच्या संपर्कात आहेतच, आमच्याशी बोलतायत। पक्षामध्ये आता नेतृत्व कोणत्या नेतृत्वाखाली काम करायचं हा प्रश्न काही लोकांना पडलेला आहे, हे नाकारता येत नाही। म्हणून त्यांच्या पक्षामध्ये काय घडतंय हे काही दिवसात तेच सांगितलं की काही दिवसात कळेल। आणि एवढं मात्र निश्चित आहे की तिथं अलबेल नाही असं एकंदरीत चित्र आहे। संजय शिरसाट यांच्या म्हणण्याच्या संदर्भानं किती गांभीर्याने घ्यायचं, ते किती संपर्कात असतात लोकांच्या हे मला माहीत नाही, परंतु त्याच्यामध्ये काही तथ्य नाही। आमच्याकडे अनेक वर्षापासून त्या ठिकाणी सत्ता राहिलेली आहे, अनेक ठिकाणी आमचेही संबंध आहेत। एखाद्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता जो असतो आणि त्याच मतदारसंघामध्ये शिवसेनेचा कार्यकर्ता असतो, त्याला जर स्कोप नसेल तर तो कदाचित आमच्या पक्षाकडे पण येऊ शकतो, पण आम्ही असं करत नाही। मला माहीत नाही छत्रपती संभाजीनगरच्या पालकमंत्र्यांच्या संपर्कामध्ये जर ते असतील तर ते काही मला माहिती नाही, परंतु मुद्दा असा आहे की अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आमच्याबरोबर मित्रपक्ष म्हणून काम करते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांचा पक्ष फोडणं आणि त्यांच्यातले कार्यकर्ते किंवा आमदार आमच्याकडे घेणं हे काय आमचं ध्येय नाही।